नमस्कार सखींनो, उज्ज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। हे बघा, आपण आज आहे ना खरवस बनवणार आहोत। पण शहराच्या ठिकाणी बघा आपल्याला चिकाचं दूध मिळत नाही, खरवसचं ते दूध मिळत नाहीये। तर आपण घरी जे दूध आणतो गाईचं म्हशीचं ते दूध घ्यायचं। हे बघा, मी अर्धा लिटर पावशर दूध घेतलंय। एक रूम टेम्परेचरचं दूध हवंय आपल्याला, गरम करून थंड केलेलं दूध आहे हे बघा। त्यासाठी मी आता कुकर मध्ये पाणी घेतलेलं आहे, ते जरा गरम होऊ देऊया। तोपर्यंत इकडे आपली तयारी करूया। हे बघा, हे थंड दूध घेतलंय, त्यामध्ये चवीनुसार गुळ घालायचा आहे। हे बघा, बारीक किसून केलेला गुळ आहे। बारीक चिरून घेतलेला गुळ आहे हा गुळ पूर्ण विरघळेपर्यंत हलवून घ्यायचं आपल्याला चांगलं व्यवस्थित। अजिबात गुळाचं कडे राहिले नाही पाहिजे त्याच्यात। हे पहा, आपला गुळ विरघळून झालेला आहे, दुधाचा कलर पण बदललेला आहे। त्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर घालायचंय। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया, अजिबात गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे। त्यात आपण आता मिल्क पावडर घालूया। कंडेन्स मिल्क असले तरी पण चालू शकतं। दूध पावडर घालणार आहे आपण। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे बघा, आपलं सगळं व्यवस्थित झालेलं आहे मिक्स। आता एखादा डबा किंवा काही पण घ्या तुमच्याकडे जे बाळ असेल, त्याला आपण थोडं तूप लावून घेऊया, म्हणजे खाली चिकटून राहणार नाहीये। आपण सगळं पातेल्याला खाली तळाला तूप लावून घेऊया। पातेल्याला तूप लावून घेतले आपण। आपलं सर्व व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आपण हे दूध गाळून घेऊया, कारण गुळामध्ये थोडाफार कचरा असतोच आहे। बघा, खाली कसं काळं काळं दिसतंय बघा, गुळामध्ये कचरा असतोच थोडाफार। आता त्यामध्ये आपण थोडी वेलची पावडर टाकूया।
थोडं केशर टाकूया. हे पहा, आता आपण कुकर मध्ये ठेवूया ते पातेलं. कुकर मध्ये आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं, त्याला उकळी आली आहे बघा. त्यामध्ये पातेलं ठेवून देऊ आपण. त्यावर आपण झाकण ठेवूया आणि कुकरची शिट्टी काढून घ्यायची. कुकरची शिट्टी काढून घ्यायची आणि झाकण लावून द्यायचं कुकरचं. 10-15 मिनिटं ठेवायचे असंच. 15 मिनिटांनी मग खोलायचे. हे पहा, कुकर आपण खोललेला आहे. 20 ते 25 मिनिटं मी ठेवलेला होता कुकर. आपला खरवस तयार झालेला आहे. आता हे ना 2 तास फ्रीज मध्ये ठेवायचं. थंड झाल्यावर छान लागतो. खरवस हा लहान ते मोठ्या माणसांपासून सर्वांनाच आवडतो. खरवस हा खूप पौष्टिक असतो. कुणाला जर माझ्या खरवसची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मी आता हे 2 तास फ्रीज मध्ये ठेवतेय. हे बघा, आपला खरवस मी फ्रीज मध्ये थंड होण्यासाठी ठेवला होता 2 तास. आता आपण तो काढून घेऊया. बघा, तो आपोआपच साईडने सुटले बघा कडा त्याच्या. आपण आता काढून घेऊया. हे बघा, हे बघा. आता आपण उलटा करून घेऊया. आता आपण कापून बघूया. खरवसचा दुधाचा चीक असतो तो मिळाला नाही. आपण घरच्या दुधापासून बनवलेला आहे. बघा किती छान असं झालेलं आहे. तुम्हाला एक वडी उचलून दाखवते. हे बघा, बघा किती छान झालेलं आहे. आपली रेसिपी तयार.